विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. प्रथमतः आपल्या सगळ्यांचं इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये हार्दिक स्वागत. आज आपण परिसर अभ्यास भाग 2 या विषयाची माहिती पाहणार आहोत. परिसर अभ्यास भाग 2 यामध्ये आपण इतिहास शिकणार आहोत आणि आपल्या पुस्तकाचं नाव आहे आपण असे घडलो. तुम्ही हे जे समोर चित्र पाहत आहात हे आपल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे आणि यावर तुम्ही पाहू शकता पहिल्या चित्रापासून ते अगदी 6व्या चित्रापर्यंत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ह्या पहिल्या चित्रापासून ते 6व्या चित्रापर्यंत तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने मानवाच्या शरीरामध्ये बदल होत गेलेला आहे. बघा, पूर्वी मानव कसा दिसायचा, माकडाप्रमाणे दिसायचा, पुन्हा त्याच्यामध्ये थोडासा बदल होत गेला आणि हळूहळू हा आपण आत्ता जसा मानव दिसत आहेत तसा त्या पद्धतीनं हा मानवाचा बदल होत गेला आहे. हाच बदल कशा पद्धतीने मानवामध्ये झाला हे आपण या आपल्या इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी वरच्या बाजूला जर तुम्ही ह्या चित्रामध्ये पाहत असाल तर इथं तुम्हाला काही चित्र दिसत आहेत. जर लक्ष देऊन पाहिलं तर इथं तुम्हाला काही प्राण्यांची चित्र दिसत आहेत. म्हणजे थोडक्यात हे जे आहे ते हे आपल्या इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास भाग 2 या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढचं जे पान आहे त्या पानावर आपण काही गुहाचित्रे पाहणार आहोत. गुहाचित्रे म्हणजे थोडक्यामध्ये गुहेमध्ये गुहेच्या भिंतीवर जी काही चित्र काढलेली असतात त्यांना आपण गुहाचित्र म्हणतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काही हातांचे ठसे आहेत किंवा प्राण्यांची चित्र यावर आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर पुढच्या पानावर जर आपण पाहिलं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या या पुस्तकाचं नाव आपण असे घडलो, जो की परिसर अभ्यास भाग 2 आहे आणि इयत्ता 5वीचा आहे. त्यानंतर आपण ज्या आपल्या प्रत्येक पुस्तकामध्ये असं भारताचे संविधान, राष्ट्रगीत असेल किंवा प्रतिज्ञा असेल, त्यानंतर पुस्तकाची प्रस्तावना आपल्याला दिसेल आणि त्यानंतर आपल्याला आपल्या या वर्षीचा अभ्यासक्रम आपण शिकणार आहोत. त्या अभ्यासक्रमाची अनुक्रमणिका किंवा त्या पाठांची नावाची अनुक्रमणिका आपल्याला दिसत आहे. यामध्ये पाठ क्रमांक 1 ते 10 आहेत. इतिहास म्हणजे काय हा आपला पहिला पाठ आहे आणि ऐतिहासिक काळ हा आपला 10वा पाठ आहे. या संपूर्ण इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये आपण ह्या 10 पाठांचा अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला पाठ वाचण्यासाठी सांगितला होता. त्यानंतर पाठ वाचल्याच्या नंतर तुम्हाला पाठामधले कठीण जे काही शब्द होते ते कठीण शब्द तुम्हाला मी लिहिण्यासाठी सांगितलेले होते. आता आपण प्रत्यक्षामध्ये पाठाला सुरुवात करणार आहोत. तुम्हाला समोर दिसत आहे की आपले पाठाचं नाव आहे इतिहास म्हणजे काय. इतिहास म्हणजे काय हा आपला पाठ पहिला आहे. तर जनरली आपण सांगू शकतो की इतिहास म्हणजे नेमकं काय. आता इतिहास म्हणजे आपण काय म्हणतो की आपल्या भूतकाळामध्ये जी काही घटना घडून गेलेल्या आहेत त्याला आपण इतिहास म्हणतो. जर त्याची व्याख्या जर बघायची झाली तर भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र म्हणजे इतिहास असं आपण म्हणू शकतो. आता बघा, इतिहास म्हणजे नेमकं काय, तर भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र म्हणजे इतिहास असं आपण म्हणू शकतो. आता गेल्या वर्षी इयत्ता 4थी इयत्तामध्ये आपण शिवाजी महाराजांचे चरित्र पाहिलं. त्यांनी स्वराज्य स्थापनेमध्ये जे काही कार्य केलं किंवा स्वराज्य स्थापना कशा पद्धतीनं केली हे पाहिलं.
शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजे आजपासून सुमारे 400 वर्षापूर्वीचा काळ, यालाच आपण 400 वर्ष जुना किंवा 400 वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ असंही म्हणू शकतो. आता आपण आपल्या व्यवहाराच्या सोयीसाठी काळाचे वेगवेगळ्या पद्धतीनं भाग पाडत असतो. आता बघा, जेव्हा आपण आपल्या व्यवहाराच्या सोयीसाठी काळाचे वेगवेगळ्या पद्धतीनं भाग पाडत असतो, म्हणजे थोडक्यात काय की आपण म्हणतो आत्ता मी जेवलो आहे, किंवा थोड्या वेळापूर्वी मी जेवलो आहे, किंवा थोड्या वेळानंतर मी जेवणार आहे. म्हणजे थोडक्यात काय की आत्ता, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर, हे काय आहे तर आपण आपल्या व्यवहाराच्या सोयीसाठी काळाचे वेगवेगळ्या पद्धतीने भाग पाडलेले आहेत. आता आपण म्हणतो बघा की आज मी आज मी शाळेमध्ये आहे, काल मी शाळेमध्ये गेलो होतो आणि उद्याही मी शाळेमध्ये येणार आहे, किंवा या वर्षी, पुढच्या वर्षी, असे शब्दप्रयोग जेव्हा आपण करतो तेव्हा आपण कळत नकळत आपण आपल्या मनामध्ये काळ मोजत असतो. आता बघा, आत्ता, आज, या वर्षी इत्यादी शब्दांनी लक्षात येणारा काळ म्हणजे काय? वर्तमान काळ. आपण म्हणतो बघा की आत्ताच मी बाहेरून आलो, किंवा आज मी शाळेमध्ये गेलो होतो, किंवा यावर्षी मी आता 5वीमध्ये आहे. आता हे जे शब्द आहेत, ह्या शब्दांच्या माध्यमातून आपल्याला कोणता काळ कळतोय तर वर्तमान काळ. म्हणजे थोडक्यात काय की जे आपण चालू घडामोडीबद्दल जे बोलतो त्याला आपण वर्तमान काळ म्हणतो. आता थोड्या वेळापूर्वी, काल, गेल्या वर्षी, हे जे शब्द आहेत हे शब्द भूतकाळ दर्शवतात. बघा, आपण काय म्हणतो की मागच्या वर्षी मी इयत्ता 4थीमध्ये होतो, किंवा मागच्या वर्षीच्या इतिहासामध्ये मी शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला. म्हणजे आपण मागच्या वर्षी हा जो शब्द वापरतोय हा शब्द आपल्याला भूतकाळ दर्शवतोय. तसंच वर्तमान काळाचं सुद्धा तसंच भविष्य काळाचं सुद्धा आहे की थोड्या वेळानंतर, उद्या किंवा पुढच्या वर्षी, असे जे शब्द असतात त्या शब्दांमुळे आपल्याला भविष्यकाळ समजतो. म्हणजे थोडक्यात काय की निघून गेलेला क्षण जो आहे त्याला आपण भूतकाळ म्हणतो, आत्ताचा चालू जो क्षण आहे त्याला आपण वर्तमान काळ म्हणतो, आणि जो क्षण अजून यायचा आहे त्याला आपण भविष्यकाळ म्हणतो. आता बघा, भूतकाळामध्ये अनेक घटना घडून गेलेल्या असतात. म्हणजे आज आपलं वय 10 वर्ष असेल तर आपल्या जन्माची घटना भूतकाळात 10 वर्षापूर्वी घडली असा त्याचा अर्थ होईल. त्याचप्रमाणे 10 वर्षांनी म्हणजे काय की 10 वर्षांनी म्हणजे भविष्यकाळ. आपले वय 10 वर्षांनी 20 असेल. आपल्या जन्मदिवसापासून आजपर्यंतचा म्हणजे निघून गेलेला काळ हा आपला म्हणजे एका व्यक्तीच्या आयुष्यातला भूतकाळ असतो. म्हणजे आपलं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामधला निघून गेलेला जो काळ आहे त्याला आपण भूतकाळ म्हणतो. आणि भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्रालाच आपण काय म्हणतो तर इतिहास म्हणतो. थोडक्यात काय की भूतकाळामध्ये ज्या घटना घडून गेलेल्या आहेत किंवा भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला आपण इतिहास म्हणतो, किंवा आपल्याला त्याला इतिहास असं म्हणायचं आहे. आता इयत्ता 3री आणि 4थीमध्ये परिसर अभ्यास या विषयाच्या पुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली आहे. म्हणजे इयत्ता 3री आणि 4थी परिसर अभ्यासमध्ये आपण आपल्या जिल्ह्याचा किंवा आपल्या आजूबाजूला जे काही वातावरण आहे त्याचा अभ्यास आपण परिसर अभ्यास या विषयामध्ये केलेला आहे. आणि त्याच्यामुळं काय झालेलं आहे की आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली आहे. आता वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख म्हणजे नेमकं काय की आपण जेव्हा परिसर अभ्यास भाग 1मध्ये पाहतो की आपल्याला परिसर अभ्यास भाग 1मध्ये भूगोलाचं भूगोल काही प्रमाणात होतं. इयत्ता 3रीमध्ये आपण जिल्ह्याचा भूगोल पाहिला, किंवा विज्ञान आहे आपल्या परिसर अभ्यासामध्ये. परिसर अभ्यास भाग 1मध्ये विज्ञान येतं. असं वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख आपल्याला झालेली आहे. म्हणजे थोडक्यात कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यावर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणं. म्हणजे थोडक्यात काय की एखादा पुरावा आपण केव्हा गोळा करतो, पुरावा केव्हा जमा करतो, किंवा एखाद्या गोष्टीला आपण पुरावा केव्हा मागतो.
आता पुरावा म्हणजे नेमकं काय, की पुरावा म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला पडताळून बघायची, मग त्यासाठी आपल्याला जी गोष्ट लागते त्याला आपण पुरावा म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, एखाद्या माणसाने जर एखाद्या चोराने जर चोरी केली, आता त्या चोरीचा पुरावा काय आहे, की त्या चोराचा त्या ठिकाणी रुमाल पडलेला होता किंवा चष्मा तिथं सापडलेला होता, ही वस्तू त्याच व्यक्तीची आहे, म्हणजे हा पुरावा झाला की ही चोरी त्याच व्यक्तीने केलेली आहे. म्हणजे प्रत्यक्ष प्रयोगाच्या कसोट्यावर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणं या सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य असतं. आता प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण इतिहासामध्ये बघू शकतो बघा, घरामध्ये चिनी मातीच्या बरण्या असतात, ज्याच्यामध्ये आपली आई लोणची वगैरे घालून ठेवते. आता अशाच पद्धतीची खापराची भांडी सुद्धा उत्खननामध्ये सापडलेली असतात. आता आपल्या घरामध्ये असणारी चिनी मातीची बरणी आणि उत्खननामध्ये सापडलेल्या खापराची माठाची बरणी यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. मग हा फरक कसा आपण सांगू शकतो, की पुराव्याच्या आधारे. मग त्यासाठी वेगवेगळ्या कसोट्या वापरल्या जातात, की ही वस्तू जी आहे, जी खापराची उत्खननात सापडलेली वस्तू आहे ती वस्तू आणि आपल्या घरामध्ये आपल्या आईनं लोणचं घालून ठेवलेली बरणी ही वस्तू, ह्या दोन्हीमध्ये नक्कीच फरक असतो. आणि तो फरक आपल्याला समजून सांगणं किंवा त्या कोणत्या कसोट्या आहेत त्याचा विचार करणं आणि ते खरंच विश्वास ठेवण्याजोगं आहे की नाही हे ठरवण्याची जी पद्धत आहे, ह्या पद्धतीला आपण शास्त्रीय पद्धत असं म्हणतो. आता बघा, आपल्याला आपल्या जन्मापासूनच्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती नसतात. किंवा आपल्याला आपले लहानपणीच्या आठवणी आपले आजी आजोबा सांगतात, आई वडील सांगतात, पण ते आपल्याला आठवत नाहीत किंवा म्हणजे ते आपल्याला माहिती नसतात. जरी असं असलं तरी आजी आजोबा, आई वडील हे जे व्यक्ती आहेत, घरातली माणसं आहेत, ते आपल्या लहानपणीच्या गमतीजमतीच्या गोष्टी आपल्याला सांगत असतात. त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात. एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, समजा तुम्हाला लहानपणी तुम्ही पाण्यात पोहता तुमचा पाय घसरलेला असतो, मग तुम्ही विहिरीमध्ये पडता. मग हीच गोष्ट तुमची आजी सांगताना वेगळ्या पद्धतीने सांगते आणि आजोबा सांगताना वेगळ्या पद्धतीने सांगतात. म्हणजे घटना तीच आहे, पण दोघांच्या सांगण्यामध्ये थोडाफार फरक असतो. अशा वेळेस नेमकं बरोबर कुणाचं हा आपल्याला प्रश्न पडतो. म्हणजे नेमकं बरोबर कोणतं हे ठरवण्यासाठी सांगितल्या गेलेल्या गोष्टींची बारकाईनं तपासणी करावी लागते. म्हणजे खरंच असं झालं होतं काय हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागतं. म्हणजेच काय, की भूतकाळातील ज्या घटना आहेत ते पुन्हा जशाच्या तसा घडवून आणण्याचा प्रयोग करणं शक्य नसतं. त्यामुळं इतिहास मांडण्याची जी पद्धत असते ती इतर शास्त्रांपेक्षा वेगळी असते. आणि असं असलं तरीसुद्धा पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो. म्हणजे बघा, तुम्हाला मी मगाशी सांगितलं की आपल्या घरामध्ये असणारी चिनी मातीची बरणी आणि उत्खननामध्ये सापडलेली चिनी मातीची बरणी यामध्ये भरपूर फरक असतो. मग तो फरक किंवा तो फरक कशा पद्धतीनं आहे किंवा तो फरक दाखवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे हे सगळं पाहण्यासाठी आपल्याला इतर शास्त्रांची मदत घ्यावी लागते. आणि हे सगळं विचारामध्ये घेऊन इतिहास हे एक शास्त्र आहे असं आपण म्हटलं जातं. इतिहास हा कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही किंवा कोणाच्या सांगितल्याच्या आधारे लिहिला जात नाही किंवा एखाद्या व्यक्तीनं सांगितलं म्हणून इतिहास घडून येत नाही, तर आपल्याला प्रत्यक्ष ती घटना घडलेली आहे का हे आपल्याला पटवून घ्यावं लागतं. आता बघा, खाली चित्र आहेत, खाली काही चित्र दिलेले आहेत, तिथं भांड्यांची चित्र आहेत. यामध्ये भांड्यांच्या चित्रामध्ये बघा तुम्ही या ठिकाणी हा माठ पाहू शकता किंवा हे टोपली पाहू शकता, ताटलीसारखी ही जी वस्तू आहे ती पाहू शकता. आपण घरामध्ये जो जग वापरतो तशा पद्धतीचं इथं एक भांडं दिसतंय.
आपण घरामध्ये जी काय म्हणू आपण त्याला एक कासंडी म्हणू किंवा चिरवी म्हणू, तशा पद्धतीचं इथे एक भांडं दिसतंय. ताटली दिसते. म्हणजे ही जी भांडी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, या ठिकाणची ही जी भांडी आहेत, ही भांडी आपण इतिहासामधली आहेत की उत्खननामधली आहेत आणि ह्याचा प्रत्यक्ष पुरावा आपल्याला सापडलेला आहे, म्हणून आपण या वस्तूंना पुरातन वस्तू असं म्हणतो. आता पुढे बघा, पुढच्या चित्रामध्ये आपल्याला नाणी दिसत आहेत. आता नाणी जी आहेत त्या नाणी आपण मागच्या वर्षी पाहिलं की नाणी आपण शिवाजी महाराजांच्या काळातली सुद्धा नाणी पाहिली किंवा उत्खननामध्ये ज्या पद्धतीची नाणी सापडलेली आहेत, काही नाण्यांवर ज्या त्या राजांचं नाव लिहिलेलं आहे किंवा आपण इथं पाहू शकता, इथं एका नाण्यावर पती असं लिहिलेलं आहे, इथं छ असं लिहिलेलं आहे. म्हणजे हे नाणं जे आहे ते हे वेगळ्या राजाचं नाणं, हे जे नाणं दिसतंय ते वेगळ्या राजाचं आणि वेगळ्या राज्याचं नाणं असू शकतं. किंवा या ठिकाणी जे आपण ज्या ठिकाणी आपल्याला हे नाणं दिसतं ते वेगळ्या वेगळ्या राजाचं असू शकतं. अशी ही जी नाणी आहेत ती वेगवेगळ्या राज्याची आणि राजाची वेगवेगळी नाणी आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघा, ही जी ग्रंथ किंवा हस्तलिखित, आता ग्रंथ म्हणजे काय की थोडक्यात ग्रंथ म्हणजे पुस्तक, मोठं पुस्तक, आणि हस्तलिखित म्हणजे काय, हाताने लिहिलेलं पुस्तक. हाताने लिहिलेली पुस्तकं किंवा हाताने लिहिलेली जी पत्र असतील किंवा हाताने लिहिलेले काही आदेश असतील, ह्या सगळ्यांना आपण हस्तलिखित असं म्हणतो. ग्रंथ किंवा या ठिकाणी आपण बघू शकता ताम्रपट. आता ताम्रपट म्हणजे नेमकं काय असतं की तांब्याच्या पट्टीवर किंवा तांब्याच्या पत्र्यावर कोरून लिहिलेलं एक पुस्तकाचा बंच किंवा तांब्याच्या एका पत्र्यावर लिहिल्यानंतर किंवा इथं पाहू शकता बघा, आपण इथं 3-4 तांब्याची पट्ट्या आहेत आणि त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे आणि त्यांचा एक बंच करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इथं बंच करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की एक त्याला रिंग बांधलेली आहे. म्हणजे हे सुद्धा एक पुस्तकाचाच प्रकार, पण हा तांब्याचा आहे म्हणून आपण यांना ताम्रपट असं म्हणतो. आता हे सगळं काय आहे, तर ही सगळी आपल्या इतिहासाची साधनं आहेत. आता इतिहासाची साधनं कोणती आहेत, या ठिकाणी आपण पाहू शकता. इतिहासाची ही साधनं आहेत ज्याच्यामध्ये भांडी येतात, नाणी येतात, ग्रंथ हस्तलिखित येतात, ताम्रपट येतात किंवा ह्या सगळ्यांना आपण काय म्हणतो, तर ह्या सगळ्यांना आपण इतिहासाची साधनं असं म्हणतो. त्यानंतर बघा, आपल्याकडं ज्या काही प्राचीन वस्तू, शिल्पे, भांडी, नाणी. आता प्राचीन वस्तू म्हणजे कोणत्या, आता प्राचीन वस्तू कोणती आहे, समजा अश्मयुगातील मानवाची कुऱ्हाड असेल किंवा अश्मयुगीन मानव जे काही अवजार वापरत असेल त्यांना आपण प्राचीन वस्तू म्हणू शकतो. आता वास्तू कशाला म्हणायचं, तर गड असतील, किल्ले असतील यांना आपण वास्तू म्हणू शकतो. शिल्प, भांडी, नाणी, कोरीव लेख, मग ते दगडावर लिहिलेले असतील किंवा तांब्याच्या पट्टीवर लिहिलेले असतील ज्याला आपण ताम्रपट म्हणतो. ग्रंथ, हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेले काही काम असेल ते, किंवा लोकांच्या स्मरणामध्ये असलेल्या कथा, कहाण्या, लोकगीतं इत्यादींना इतिहासाची साधनं असं म्हणतात. आता इतिहासाची साधनं म्हणतात. इतिहासाच्या साधनांचे भौतिक, लिखित आणि मौखिक असे 3 प्रकार पडतात. कोणते प्रकार पडतात, तर इतिहासाच्या साधनाचे 3 प्रकार पडतात, ज्याला आपण भौतिक, लिखित आणि मौखिक म्हणू. ज्याला आपण काय म्हणू, भौतिक, लिखित आणि मौखिक असे इतिहासाचे 3 प्रकार असतात. आता हे जे इतिहासाचे प्रकार आहेत, ते इतिहासाचे प्रकार भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले याचा शोध घेण्यासाठी या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खरे खोटेपणाची कसून तपासणी केली जाते. आता आणि ह्या खरे खोटेपणाची कसून तपासणी केल्यानंतरच जे कसोटीला उतरलेले आहेत किंवा ज्यांचा पुरावा आहे किंवा त्यांच्या पुराव्याच्या आधारे भूतकाळातील ज्या घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते, याला म्हणायचं शास्त्रीय पद्धत. शास्त्रीय पद्धत कशाला म्हणायचं, की पुराव्यांच्या खरे खोटेपणाची कसून तपासणी केली पाहिजे आणि जर कसोटीला उतरलं तरच त्याला आपण
इतिहासाची त्याच्या पद्धतीनेच इतिहासाची मांडणी केली जाते आणि यालाच आपण इतिहासाची पद्धत असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ बघायचं झालं तर समजा एखादं नाणं आपल्याला सापडलं तर ते नाणं कोणत्या राज्याच्या काळातलं आहे किंवा ते नाणं कोणत्या राजाच्या काळामध्ये वापरलं जायचं ह्याचा शोध घेतला जातो. ह्याचा शोध घेऊन खरंच जर त्याचा पुरावा आपल्याला मिळाला तरच आपण त्याला इतिहासाचं साधन असं म्हणू शकतो आणि हे जे आपण केले त्याला आपण शास्त्रीय पद्धत असंही म्हणू शकतो. आता बघा इतिहासाने आपण म्हणजे काय की इतिहास आणि आपला काय संबंध आहे. इतिहासाचा आणि आपला किंवा इतिहास आणि आपण यांच्यामध्ये नेमका काय संबंध आहे ते आता आपण पाहणार आहोत. आता शास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी, प्रदूषण यासारखे प्रश्न आणि त्याच्यावर उपाय ह्यांचा अभ्यास करते. आपण पाहतो बघा पर्यावरणशास्त्र म्हणलं की पर्यावरणाचंच सगळं असतं. पर्यावरणाची हानी कशामुळं होते किंवा प्रदूषण कशामुळं होतं किंवा आपण त्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत हे सगळं आपण पर्यावरणशास्त्रामध्ये बघतो. तशाच पद्धतीनं प्रत्येक विषय किंवा प्रत्येक शास्त्र आपापल्या विषयाचा अभ्यास करतं. भूगोल आपला जो विषय आहे त्याचा अभ्यास करेल. इतिहास म्हणजे काय. इतिहासाचा आपण मागे व्याख्या पाहिली की भूतकाळातल्या घटना आहे त्याचा जो अभ्यास करतो त्या शास्त्राला इतिहास म्हणतात. म्हणजेच माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतींच्या परिणामातून मानवाच्या सामाजिक प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते. म्हणजे काय की आपण कसं वागतो किंवा आपण आपल्या आजूबाजूच्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं जगतो हे आणि आपल्याला त्याची प्रगती कोणत्या पद्धतीनं होणार आहे त्यासाठी आपण जे वागतोय त्याच्यामधून आपल्याला हानिकारक वातावरणाची निर्मिती होणार आहे का पोषक वातावरणाची निर्मिती होणार आहे ह्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो. म्हणजे इथं उदाहरण सांगितलं की एखाद्या गावातील लोक एकजुटीनं एकमेकांच्या साहाय्यानं जेव्हा सगळी कामं पार पाडतात तेव्हा गावाचा विकास उत्तम रीतीनं होतो. बरोबर आहे. जर आपण एकमेकांच्या सोबतीनं साहाय्यानं काम केलं तर आपल्याला नक्कीच विकास होणार आहे. पण गावातील लोकांमध्ये जर काही कारणाने एकजूट झाली नाही तर मात्र गावच्या विकासात अडथळे निर्माण होतात. म्हणजे जर आपल्यामध्ये एकी असेल तरच आपण आपला विकास करू शकतो. अन्यथा आपण आपला विकास करू शकत नाहीत. त्यानंतर जर बघायचं झालं तर भूतकाळामध्ये मानवी समाजाचे विचार, कृती आणि कृतींचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधतो. म्हणजे भूतकाळामध्ये मानवी समाज कसा होता, मग त्या समाजाचा विचार कसा होता. समाजाचा विचार म्हणजे त्या मानवानं आपल्या उदरनिर्वाहासाठी कोणतं कार्य केलं किंवा त्या मानवानं कशा पद्धतीने विचार केला की उदाहरणार्थ बघा की आपण घर बांधतोय तर घर बांधत असताना आपण कशाचा उपयोग केला पाहिजे. काटक्यांचा उपयोग केला पाहिजे. त्यानंतर थोडा प्रगत झाला मानव, मग त्यानं विचार केला की आपण मातीचा वापर करू शकतो आणि नंतर पुढं अशीच प्रगती हा मानव करत गेला आणि त्याचाच कृतीचा परिणाम किंवा याचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधत असतो. आता इतिहासाच्या अभ्यासामुळं मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय अनिष्ट काय यांचा अभ्यास करणं शक्य होतं. म्हणजे मानवाच्या इतिहासाचा अभ्यासामुळं काय आपल्याला शक्य होतं की आपण मानवाचा जो मानवी समाज आहे त्या समाजामध्ये आपल्याला चांगलं काय आहे, वाईट काय आहे. चांगलं जर झालं तर आपल्या जीवनावर त्याचा चांगला कसा परिणाम होणार आहे किंवा एखादी गोष्ट अनिष्ट झाली किंवा वाईट झाली तर त्याचा काय परिणाम आपल्याला होणार आहे ह्याचा अभ्यास करणं या इतिहासामध्ये शक्य होतं. आणि वर्तमान काळात कसे वागल्यानं भविष्यकाळ चांगल्या प्रकारे घडवता येईल हेही इतिहासाच्या अभ्यासामधून आपल्याला समजतं. त्याचप्रमाणे भूतकाळामध्ये ज्या थोर व्यक्ती होऊन गेल्या, उदाहरणार्थ शिवाजी महाराज असतील, लोकमान्य टिळक असतील किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील, ह्यांचे जे चरित्र आहे त्या चरित्रामधून आपल्याला स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचं कार्यसुद्धा इतिहास करतो. आणि इतिहासामुळं आपली आणि इतर संस्कृती
ह्यांच्यामध्ये जी काही देवाणघेवाण आहे, समजा आपली भारतीय संस्कृती कशा पद्धतीची आहे किंवा पाश्चात्य संस्कृती कशा पद्धतीची आहे, ह्यांची जी देवाणघेवाण आहे, ह्या देवाणघेवाणीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला विकासाची वाटचाल समजते किंवा मानवांच्या जीवनपद्धतीमध्ये कशा पद्धतीनं बदल होत गेले हेही आपल्याला कळतं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपण आपल्या पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहिलं, त्यामध्ये माकडासारखा दिसणारा मानव आणि बदललेला आत्ताच्या वर्तमान मानवासारखा मानव याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल झालेला आहे हेही आपल्याला पाहता येतं. त्यानंतर प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा स्वतंत्र इतिहास असतो. म्हणजे एका गावामध्ये जे झाले ते दुसऱ्या गावामध्ये होईल असं नाही. प्रत्येक गावाचा इतिहास वेगळा, प्रत्येक जिल्ह्याचा इतिहास वेगळा, प्रत्येक राज्याचा इतिहास वेगळा आणि स्वतंत्र असतो. तसेच पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस ह्या सर्वांचा सुद्धा स्वतंत्र इतिहास असतो आणि प्रत्येक शास्त्राचा स्वतःचा असा इतिहास असतो. त्याच्या आधारे मानवी संस्कृतीमध्ये महत्त्वाचे बदल घडून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधांची